भोपळ्यापासून घरच्या घरी ज्या वस्तू माझ्याकडे उपस्थित आहेत त्याच्यापासून धान्य घरी दळलेली आहेत, पीठ हे सगळे घरी दळलेले आहेत, मसाले घरी दळलेले आहेत। हे धणे कुटून घेते, जिरं पण कुटून घेते, ओवा कुटून घेते, बडीशेप कुटून घेते। बघा, हा पण माझ्या मिस्टरांनी बनवलेला खलबत्ता आहे, त्यांच्या हातचा। आज मी बहिणी बरोबर रेसिपी। हे धणे जिरे पण दळलेला आहे, हा मिक्स मसाला आहे, हे काश्मीर, हे दुधी आहे, तो मी धुवून स्वच्छ धुवून साफ करून किसून घेतलेला आहे। हा एक दुधी आहे ना? हा एक दुधी आहे, अर्धा किलोच्या प्रमाणात आहे आणि तो मी आता या पातेल्यात टाकते। हा, ही मिरची, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता हे कुटून घेतलेला आहे। हे थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर आहे, याच्यात पण कोथिंबीरच टाकलेली आहे। पाणी शक्यतो घ्यायचं नाही, कारण का दुधीला पाणी सुटतं। आता हे आलं टाकते, थोडं अर्धा इंचापेक्षा कमी, चवीला पोटासाठी चांगलं। आता हे कोथिंबीर, आलं, कोथिंबीर, पुदिना, मिरची, कढीपत्ता। हा, हे थोडीशी कोथिंबीर बाजूला ठेवली आहे आणि कापलेल्या कोथिंबीरीचा थोडा स्वाद बाजूला ठेवलेला आहे। आता हे गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं आहे, थोडासा रवा आहे, बाजरी आहे, हे नाचणीचं पीठ आहे, सगळं घरी दळलेलं चाळून घेतलेलं आहे। हे चण्याचं पीठ आहे, हे तीळ आहेत, ओवा, धणे आणि जिरं कुटलेलं आहे ते टाकते। मी माझ्या प्रमाणाप्रमाणे घेतलेलं आहे, तुम्हाला जास्त कमी कसं वाटेल तसं तुम्ही घ्या। एक चमचा, छोटा टीस्पून घेतलेला आहे, तुम्हाला अधिक वगैरे हवं असेल तसं घ्या। आणि थोडस पाव चमचा आहे ना हिंग? नाही, पाव चमचा नाही, हे पाव चमचापेक्षा चिमूटभर हिंग टाकलाय। थोडासा घरी दळलेला गरम मसाला आहे, तुम्हाला चवीनुसार। हे बघा किती छोटा चमचा आहे। ही घरी दळलेली सेलम हळद आहे, हा कुटलेली काश्मीरी लाल मिरची आहे, हा मिक्स मसाला आहे, धणे जिरे पावडर आहे। हा, आता हे बघा, मी धणे जिरे पावडर 1 चमचा घेते, ही हळद 1 चमचा घेते, हा कुटलेला मसाला 2 चमचे आहे, कारण आपण हिरवी मिरची टाकलेलीच आहे, थोडासा कमी टाकला, रंगासाठी आणि चवीसाठी। रंग, चवीसाठी आणि कुरकुरीत पण होते छान, आणि जास्त दिवस सगळ्या वस्तू टिकणार आहे। काय हे मी तीळ टाकते, मीठ नंतर, पहिला मी गव्हाचं पीठ टाकते, मग तांदळाचं पीठ टाकते। हे साधारण आपल्या, तुम्हाला किती तुमच्याकडे दुधी आहे त्याप्रमाणे। हा, आता थोडासा रवा घेतला, हा बघा, पाववाटी रवा, पावपेक्षा हे अर्धा वाटी बाजरीचं पीठ आहे। तुमच्याकडे ज्या वस्तू घरी असतील त्या तुम्ही घरच्या घरी, विकत आणायची जरूर नाही। हे बघा, हे नाचणीचं पीठ, नाचणी शरीराला किती पौष्टिक असते हे तुम्हाला माहित आहे, मला सांगायची हे नाही जरूर, पण तरी सांगते। आता हे चण्याचं पीठ टाकलं, तेही घरी दळलेलं आहे। हे फावल्या वेळात असे मसाले तयार करून ठेवते वर्षभराचे। हा, आता इथे
हे मीठ टाकलं 1 चमचा. चवीप्रमाणे घेऊ शकतो. चवीप्रमाणे तुमच्या चवी जास्त कमी कसं ते तुम्ही घ्या. आणि हे थोडंसं लिंबू. हा बघा, हा लिंबू आहे चवीसाठी. मी साखर टाकत नाही, कोणाला डायबिटीज वगैरे असते कळलं. आणि ह्याच्यात लसूण नाही आहे, कारण मग देवाला आपण नैवेद्य म्हणून पण देऊ शकत नाही. किंवा कोण आता श्रावण महिना आलेला आहे, तो कोण खातं कोण नाही खात, म्हणून मी लसूण टाकलेली नाही. तुम्हाला इच्छा असेल तर 5 ते 6 कळ्या टाका. म्हणजे सणासुदीसाठी ही आपल्याला पौष्टिक डिश आहे. आता सगळे सण उपवास सोडण्यासाठी पण हा पदार्थ बनवू शकतो. अशा उपवासाला पण दुधीचा हलवा बनवून खातात. आता हे मी मिश्रण मिक्स करते. त्यात पाणी वगैरे काही टाकायचं नाही, कारण दुधीला पाणी सुटतं म्हणून नाही टाकायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचंय. आणि ही डिश पटकन करायची, पीठ ठेवायचं नाहीये. राहिलेला किसही टाकते. बरं. कोथिंबीर टाकते, दिसायला पाहिजे चांगली. बारीक केलेली आहे, ठेचून टाकलेली, तरी ही कापून थोडीशी घेतली आहे. ती पण 10 रुपयाची, जास्त नाही. हे दुधीचं कणिक भिजवून म्हणजे मळून थोडंसं हाताला आता तेल लागते बघा, थोडंसं 1 चमचापेक्षा कमी. आणि ते आता परत मळून घेते. आणि आता गोळे बनवायचे आहेत ना आपल्याला. याचे गोळे बनवूया किंवा लांबट गोळ. हा, आता याचे मुटक्यासारखे गोळे करणार ना, म्हणजे आपला अळूवडी सारखे का? अळूवडी सारखे करून वाफवून घ्यायचे. म्हणजे ही एक प्रकारची दुधीची अळूवडी झाली. ओके, नवीन नाव आपलं, दुधीची अळूवडी. बर, कळलं का? छान नाव आहे. आणि माझ्या मुलीला मिस्टरांना पण आवडते आणि माझ्या सासऱ्याने आवडते. ज्या जाणार ना त्यांना बघायला, तर त्यांच्यासाठी बनवून घेऊन जायचं. आता याचे आपल्याला मुटके करायचे आहेत ना, छोटे अळूवडी टाईप. कसे ते दाखवते बघा. माझ्या पातेल्याला कुठे पीठ चिटकलेलं आहे का? असं पीठ मळायचं असतं स्त्रियांनी. हे अळूवड्यासारख्या लंबगोल आकाराचे गोळे तयार करायचे. अच्छा, जशी तुम्हाला पाहिजे, असं भजी सारखं पाहिजे तर भजी सारखं करा, किंवा अळूवड्यासारखं करा. अशी आपण भजी पण करू शकतो ना, तसं करा, टेस्टी लागेल. तसं करा. आणि ह्या आहेत ना, तुम्ही वाफवून डीप फ्रीज मध्ये ठेवा. तुम्हाला जेव्हा केव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही कापून, म्हणजे पार्टीच्या आधी तयारी करू शकतो. हा, हे मला काय येत नाही व्हिडिओ वगैरे बनवायला. तर बहीण आली आहे लहान, तिला बोलले मी, तर ती बोलते थांब मी तुझा व्हिडिओ बनवते. अजूनपर्यंत कधी केलं नाही का व्हिडिओ. हा पहिलाच व्हिडिओ आहे माझा आजच्या दिवशी. तुम्हाला कसा वाटतो त्याचा अभिप्राय द्या. आणि मला स्वयंपाकाची आवड आहे बालपणापासून, त्यामुळे मी करते.
आणि ह्याच पातेल्यात थोडं पाणी ठेवणार, त्याच्यावरती जाळी ठेवणार आणि ते 20 मिनिटं वाफवणार. 10 ते जाळी ठेवायची का? हा, त्याच्यावर अभिप्राय द्या. 15 मिनिटं ठेवणार.